पण आता तू सांगतोयस त्यावरनं एक गोष्ट लक्षात येते की तुझ्या प्रवासाच्या सुरुवातीपासून तुला प्रत्येक टप्प्याटप्प्यावर मराठी माणसांनीच मदत केलेली आहे ऑफकोर्स भरपूर. ऑफकोर्स. आपण ऐकत असतो सारखं की मराठी लोक एकमेकांना मदत करत नाहीत, पाय पाय खेचतात. खेचतात. नाही, मला तर दही अंडीसारखं वरती चढवलंय असं पाय. सो मी जर नावं घ्यायची ठरवली ना तर 200 नावं मिळतील की ज्यांचा काहीही संबंध नसताना आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी मला मदत केली. म्हणजे अजित बेडेकर मसाल्यांचे, ते मला लहानपणापासून पाहत होते, त्यामुळे तसे ते मला ओळखत होते ॲज अ किड. पण जेव्हा मी बिझनेस चालू केला तेव्हापासून आत्ता अगदी कालपर्यंत जेव्हाही कधी मी त्यांच्याकडे कुठच्याही गायडन्ससाठी जातो, कधीही असं होत नाही की त्यांनी फोन उचलला नाही पण कॉलबॅक पण नाही केला किंवा त्यांनी मला वेळ दिली नाहीये महिनाभर ते. आणि एव्हरी टाईम. दुसरी गोष्ट की हे खूप मला म्हणजे सांगताना पण असं खूप हे वाटतंय की मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना मी सांगितलं, "अजितदादा, मला आहे ना काही दुकानांमधला वगैरे अनुभव नाही आहे. 5-6 दुकानदारांनी माझं आता ठेवलंय. आता पुढे जायचं तर मला हेल्प हवी." आणि त्यांनी लिटरली एका मुलीला बोलवून, "ए, ती आपली दुकानांची प्रिंटआउट काढून द्या ना." असं कोण करतं? की त्यांना माहिती नाही की मी तेलच विकणार आहे का पुढे जाऊन मी लोणची करणार आहे का काय करणार आहे. "अजून काय हवंय तुला? डिस्ट्रिब्युटर कुठे-कुठे हवेत?" मग ते डिस्ट्रिब्युटरचं काय असतं? त्याला मार्जिन द्यायला लागेल, तो असं करेल, असं करेल. ओके, मग कुठे जाऊ? ह्या ह्या डिस्ट्रिब्युटरकडे म्हणजे बोट पकडून चालवल्यासारखं अक्षरशः. त्याच्यानंतर प्रसाद रसाळ म्हणून पल्लवी स्पाइसेस त्यांचा ब्रँड होता पुण्यामध्ये. त्याने सेम हेल्प मला पुण्यामध्ये बरीच केली. हे सगळे इन्व्हेस्टर तर माझे 70% मराठी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये राईट फ्रॉम लॉन्च कॅपिटल म्हणून एक फंड आहे, त्याचे मिलिंद गरुड असतील, आयफ्लेक्सचे घैसास सर असतील, दीपक घैसास सर. त्याच्यानंतर पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई सर, गिरीश चितळे सर, असे खूप लोक. त्याच्यानंतर नवीन फ्लोरिन लिस्टेड कंपनी, त्याचे एमडी आहेत नितीन कुलकर्णी. असे खूप बायोस्टॅटचे सीईओ आहेत, नितीन सोनार म्हणून. खूप लोकांनी मदत केली. नॉट ओन्ली दॅट, इवन जे आपण बरेचदा असं असतं ना की लोक, सरकारी लोक त्रास देतात, पॉलिटिशियन लोक. आता मुळात सचिन पाटील सर जे आमचे लँडलॉर्ड आहेत ते सुद्धा पॉलिटिकली ऍक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर मी कांदिवलीत राहतो, तिकडचे आमचे जे एमएलए आणि त्यांचे जे वाईफ आहेत अतुल भातखळकर आणि रश्मी भातखळकर, त्यांनी विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर असेल, केशवसृष्टी असेल, अशा ठिकाणी विक्री तू चालू कर, तू काहीतरी नवीन देत असशील तर आम्ही ते सॅम्पलिंग करू त्याचं, आमच्या जे काही प्रोग्राम्स असतील तिकडे वगैरे, अशी खूप हेल्प केली. तर मराठी लोकांनी इनफॅक्ट. आणि इन्व्हेस्टर तर मी खरं सांगायचं ना तर म्हणजे तर ते पेशवाईनंतर बारबाई मीच केली असेल असं आहे की सगळे मराठी लोक जमवून. कारण कोण कोण लोक की ज्यांनी बहुतांश इंडिव्हिज्युअलचे इन्व्हेस्टर असे आहेत की ज्यांची ही पहिली प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट होती आणि माझ्या साईडने काही नव्हतं, ना बिझनेस बॅकग्राऊंड होतं ना काही होतं. त्यांनी जस्ट फेस व्हॅल्यूवर मला पैसे दिले की तू करतोयस ना, चांगलं करतोयस, चल आम्ही आहोत तुझ्याबरोबर. अशा याच्यामध्ये जवळपास 30-40 मराठी लोकांनी पैसे दिले. त्याच्यानंतर जे FSSAI आहे की ज्याचं फूडमध्ये लायसन्सिंग रूल्स हे सगळं. सो एक मी आणि प्राजक्ता एकदम क्लिअर होतो की आपण जर एवढा हाय पेईंग जॉब सोडून ह्याच्यामध्ये कडलोय तर आपल्याला कुठचा कायदा मोडून बिझनेस नाही करायचा आहे कधीच. वी हॅव टू बी ऑन अ राईट साईड ऑफ द लॉ, वी हॅव टू बी कम्प्लायंट ऑलवेज. तर त्यामुळे तेही कदाचित लोकांना, FSSAIच्या अधिकाऱ्यांना किंवा वेट अँड मेट्रोलॉजी डिपार्टमेंटला त्यांच्या अधिकाऱ्यांना दिसलं असेल. सो तेही खूप कोऑपरेटिव्ह होते ऑलवेज. ते सांगायचे बाबा हे 2-4 चेंजेस करणं गरजेचं आहे, हे असे कर, मग ह्याचा इकडे वेंडर आहे त्याच्याकडे जाऊन बघ वगैरे, इथपर्यंत हेल्प केली माझ्या सगळ्यांनी. सो मी तरी अजिबात बिलीव्ह नाही करत. मग मला तरी असा अनुभव नाही आला की पाय खेचतं वगैरे कोणी. इनफॅक्ट मला तर खूप हेल्प झाली. बरेच म्हणजे आम्ही आता जे प्रोटीन पावडर लॉन्च केली ती पहिलं प्रॉडक्ट आहे इंडियातलं पीनट पासून हे प्रोटीन काढणारं. तर त्याच्यात ICTचे जे डीन होते त्यांनी, त्याच्यानंतर BARCच्या एक सायंटिस्ट आहेत, ह्या सगळ्या लोकांनी प्रचंड एकदम मनापासून हेल्प केली. म्हणजे मग आता तू उल्लेख केलास हा. की FSSAIच्या हो अधिकाऱ्यांनी हो चिकार मदत केली, तर एकंदरीतच नोकरशहा, कारण कुठेही वाचलं हा. इंटरनेटवर असं असतं की सरकारी अधिकारी काहीतरी त्रास देतात, पैसे खातात, ससे मिरा असतो. तर तुला तसा वेगळा अनुभव आलेला म्हणजे तुला नेमका त्याच्या उलट अनुभव आलेला दिसतोय. हो हो. म्हणजे सो माझं रीडिंग मी तुम्हाला, माझं लर्निंग मी शेअर करतो की मला असं वाटतं की होतं काय की आपण मुळात बिझनेस करताना ह्या बेसिक ह्याच्यावर करत नाही, रूलवर, की मला कुठचाही कायदा मोडायचा नाही.
तुम्ही कायदा जर मोडत नसाल तर कोणी तुम्हाला त्रास देत नाही. होतं कसं, आता समजा मी फॅक्टरी चालवायला सुरुवात केली आणि मी म्हटलं की नाही आता आमच्याकडे ऑइलला लॅब मॅन्डेटरी आहे, लॅबोरेटरी तुम्हाला ठेवायला पाहिजे, फूड टेक्नॉलॉजिस्ट तुम्हाला ठेवायला पाहिजे. आता FSSAIचा जेव्हा माणूस कोणी इन्स्पेक्शनला येणार आणि तो जर तुम्हाला सांगतोय की हे रूलमध्ये आहे की हे तुम्हाला ठेवायला पाहिजे, तो ठेवा, संपला विषय. त्याच्यात तुम्ही जर म्हणालात नाही नाही मी ठेवणार नाही पण बिकॉज मी मराठी आहे तुम्हाला हेल्प कर, मग कसं चालेल? मग तो म्हणणार मग तू फूड टेक्नॉलॉजी मराठी ठेव ना आणि त्याला जॉब दे. सो तुम्ही असं काहीतरी एक्सपेक्टेशन करू नका की तुम्ही कायदा मोडणार आणि बिकॉज आपण मराठी आहोत मग त्याने आपल्याला हेल्प करायला पाहिजे, असं नका करू. कायदे पाळा, मग तुम्हाला युजली कोणी त्रास, म्हणजे मला तरी असा अनुभव टचगोल्ड आला नाहीये कधीच की कोणी उगाच ठरवून त्रास देते. इनफॅक्ट सगळे लोक खूप हेल्पफुल असतात, खूप चांगल्या रीतीने समजावून सांगतात. म्हणजे वेट अँड मेजरमेंटचे कदम सर म्हणून आहेत ठाण्याला बसत. सो ते जेव्हा आले ना तेव्हा मला माहितीच नव्हतं असं डिपार्टमेंट एक्झिस्ट करतं, बिझनेस चालू होता. त्यांनी डोक्याला हात लावला, मला अरे हा काय प्रकार आहे. त्याला बघ मला तुझी केस तर मला फाईल करायला लागेल पण तू ताबडतोब आत्ता लायसन्स घ्यायला अप्लाय कर. म्हटलं ठीक आहे मी करतो. ठीक आहे, ते जो काय फाईन असेल तो मी भरला, पण ते केल्यावर त्यांनी असं नाही केलं की नंतर ते तसेच निघून जातात की काय. त्यामुळे तू एक काम कर, तू उद्या सकाळी ऑफिसला आहे, तू चांगलं काम करतोयस, मी तुला समजावतो कोणत्या पोर्टलवर जा, कसं कर. लिटरली मी लॅपटॉप घेऊन गेलो, तिकडे सगळं भरलं, त्यांनी पूर्ण मला प्रोसेस कम्प्लीट होईपर्यंत हेल्प केली. सो जर तुमचा इंटेंट हा असेल की बाबा मी जेन्युअनली करतोय आणि माझी जी काही जर चुका तर प्रत्येकाकडून होतात पण जी चूक होती ती इंटेन्शनल नव्हती, तर आय थिंक सगळे लोक हेल्प करतात. कुठूनच मला असा अनुभव नाही आला. कुठे कुठे आपण काय करतो की विन विनच्या ऐवजी विन लूज सिच्युएशन अचीव्ह करायचा ट्राय करतो की मी कायदा मोडणार आणि तू पण कायदा मोड की तू तुझं काम नको करू, मग चॅलेंज येतो. असं असं माझं आतापर्यंतचं